ने पत्रक प्रकाशित केलं होतं. हॉस्टेलसाठी मातंग समाजाचा कोटा आणि भंगी समाजाचा कोटा. हा जो कोटा आहे हा 1984 पासूनचा आहे. परंतु काही जे समाजाच्या काही संघटना आहे आणि जे माजी न्यायमंत्री राहिलेले सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी हा विषय असा ह्याच वर्षी धरून पकडला की जसं मागानं त्याच्यावर तर पूर्ण अटॅकच केला का. आणि अधिकाऱ्याने जे नियमानुसार काम केलं त्या अधिकाऱ्याला डावलण्याची प्रयत्न तो करत आहे. आणि बडोले साहेब जे आहे हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे. त्याबद्दलच हे पत्रकार परिषद आम्ही त्यांचं खंडन करत आहे. आणि आजच्या या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांतजी वानकडे हे संबोधित करणं. आपणा सर्वांना जे एक पत्रक दिलेलं आहे त्यांची सगळे या वृत्तपत्रामध्ये त्याची बातमी आलेली आहे की मागासवर्गीय वसतिगृहामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतात त्या विद्यार्थ्यांची संख्या टक्केवारी त्या पत्रकामध्ये ठरवून दिलेली आहे. आता हा जो विषय आहे खरं म्हणजे त्या पत्रकानुसार वसतिगृहामध्ये प्रवेश देणे हा खरा विषय आहे याचा. आणि हे जे पत्रक आहे हे एका विशिष्ट GRनुसार समाज कल्याण विभागातर्फे ते पत्रक दरवर्षी जाहीर होते. इथले समाज कल्याणचे अधिकारी जे आहेत ते जाहिरात देतात की या टक्केवारीनुसार इतक्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात येईल याची जाहिरात देतात. आता झालं काय की हा जो विषय आहे हा कसा निर्माण झाला 1-2 मिनटात सांगतो त्याची पार्श्वभूमी. की या महाराष्ट्रातल्या शासकीय वसतिगृहामध्ये जे मागासवर्गीय वसतिगृह आहेत त्याच्यामध्ये अनेक वर्षापर्यंत एका विशिष्ट समाजाच्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता. बाकीच्यांना काही ना काही कारण सांगून ते डावलत होते. तर अशा काही तक्रारी शासनाकडे गेल्या. त्यावेळेसचे समाज कल्याण मंत्री बाबूरावजी भारसकर यांच्याकडे काही तक्रारी गेल्या ते त्यांनी कॅबिनेटमध्ये मांडल्या आणि असा ठराव पास झाला होता महाराष्ट्रात गव्हर्नमेंटचा त्यावेळेचा 1984ची गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि मग तिथे असा ठराव पास करण्यात आला की मागासवर्गीयांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला पाहिजे हा सामाजिक न्यायाचा भाग होता. त्यानुसार त्या काळात एक GR काढला की या पर्सेंटेजप्रमाणे या जातीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात आला पाहिजे हा विषय त्यावेळेचा होता. आता काय झालं काही संघटनांच्या हाती हे पत्रक पडलं आणि त्यांनी हा जो विषय आहे तो आत्ता जो 2024ला सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला की मागासवर्गीयाचं उपकरीकरण करण्यात यावं याच्याशी त्या पत्रकाचा हे संबंध जोडून असा काही प्रोपगंडा सुरू केला की हे उपवर्गीकरण तर आधीच झालेला आहे आता कशाला पाहिजे. अरे पण हा जो निर्णय आहे हा 1984चा शासनाचा GR आहे. तो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय किंवा असेंब्लीचा किंवा लोकसभेचा निर्णय नाही की त्याचा कायदा झालेला नाही. आता जे 2024ला जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याचा आता हा निर्णय झालेला आहे आदेश झालेला आहे आणि महाराष्ट्र शासन त्याच्यावर चर्चा करून त्याचा कायदा करणार आहे. तो GR त्याचा आणि या वसतिगृहाच्या परिपत्रकाचा काय संबंध आहे. पण माननीय बडोले साहेबांच्या डोक्यात काय आहे हे आम्हाला माहीत नाही. ते साकोलीचे आमदार आहेत आणि त्यांनी एक प्रोपगंडा सुरू केला. एकतर त्यांनी आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की त्यांनी 2 जातीमध्ये भांडणं लावण्याचं सुरू करून दिलं. म्हणजे मातंग समाज हे उपवर्गीकरणाची का मागणी करतात याच्यावर त्यांचा रोष आहे. म्हणजे आम्ही जर सामाजिक न्यायाची जर मागणी करत असू तर सगळ्यांना सारखं मिळालं पाहिजे. आज तो जमाना नाही राहिला ना. आज तर सगळे जागृत झालेले लोक आहेत सगळे सुशिक्षित झाले आहेत ज्याला त्याला आपला वाटा पाहिजे. मग ही जे मागणी करत आहेत तर बडोले साहेबांनी ते त्यांचं काय बुद्धिस्ट एक चॅनल आहे त्याच्यावर संपूर्ण लॉर्ड बुद्धा नावाचं एक चॅनल आहे त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातला म्हणजे बातम्या लावून टाकल्या त्या चॅनलच्या नुसार. आणि
एका विशिष्ट समाजाच्या विरोधात ते सगळं चॅनल प्रचार करायला लागलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे उपवर्गीकरणाची मागणी आहे ही कोण्याही एका विशिष्ट जातीच्या विरोधात नाही आहे. आम्ही शासनाला म्हणतो आहे की बाबा सामाजिक न्यायानुसार या सगळ्या शेड्यूल कास्टमध्ये असलेल्या जातीला आरक्षणाचा फायदा मिळाला. आता याच्यात कोणती चूक आहे? पण तो यांना काय वाटते माहीत नाही, आपल्या त्या लाडबुद्धा चॅनलवाल्यांना आणि बडोळे साहेबांना. बरं, या महाराष्ट्रामध्ये बडोळे साहेबच का याच्या हे घेत आहेत, पुढाकार घेतात हे आम्हाला समजत नाही. त्यांनी काही लोकांना अजून उचकून दिलं, नाही इससे आम्हाला नुकसान होगा. अरे तुमचं काय नुकसान होईल? तुमची लोकसंख्या जर जास्त असेल तुम्हाला जास्त मिळेल. सरळ सरळ न्याय आहे याच्यात. मग ह्या हे जे पत्रकार तयार केलेलं आहे समाज कल्याण विभागाचं जे पत्रक काढलं त्यांनी, ते मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश कसा देण्यात येईल याचं ते पत्रक आहे. आणि त्या पत्रकाचा आणि या उपवर्गीकरणाचा काय संबंध आहे?